मंडळी नमस्कार, मी वैद्य अतुल काळे होई आयुर्वेद साक्षरवर ह्या आयुर्वेद ज्ञानाच्या वाटेवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत द्राक्ष ह्या फळाबद्दल. बऱ्याच जणांचे गैरसमज असतात की द्राक्ष खावी की नाहीत किंवा कोणती द्राक्ष खावीत असे बरेच प्रश्न आम्हाला विचारले जातात. आणि त्याच्यामधून एकच गोष्ट कळते की लोकांच्या मनामध्ये शंका भरपूर आहेत आणि त्या शंकेचं निरसन कसं करायचं हे त्यांना सुचत नसतं, मार्ग सापडत नसतो. बाजारात खूप द्राक्ष आलेली असतात, ती खायची की नाही असे प्रश्न त्यांना पडलेले असतात. आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला अशा पण दिसतात की बरेच व्हिडिओ असतात की हे खाऊ नका, ते खाऊ नका, मग खायचं काय? अशा वेळी प्रश्न पडतो. तर त्याच्यासाठीच आज द्राक्षावर आपण एक छोटासा व्हिडिओ बनवणार आहोत. द्राक्ष तुमच्यासाठी चांगली की नाहीत हे मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि कोणती द्राक्ष चांगली हे पण सांगणार आहे. तर एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहेत की बरीच फळं आयुर्वेदामध्ये वर्णन केलेली आहेत आणि अगदी पूर्वीपासून. त्याच्यातल्या त्याच्यात द्राक्षाबद्दल असं वर्णन आहे की फलोत्तमा म्हणून. म्हणजे सर्व फळांमध्ये अगदी आंबा असू दे, नंतर तुमचं ते डाळिंब असू दे, सगळ्यात उत्तम फळ कोणतं असेल तर हे द्राक्ष. परंतु इथे आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. पूर्वी द्राक्षाचं फळ होतं, पण ते कुठलं होतं? आता तर बऱ्याच संकरित जाती निर्माण झालेल्या आहेत. परंतु पूर्वीचं जे फळ होतं ते काळ्या रंगाचं होतं, म्हणजे काळी द्राक्ष, आणि त्याच्यात बी असायचे. त्याच्यामुळे हे फळ, द्राक्षाफळ, हे तेव्हाचं जे वर्णन केलेलं आहे तेच आपल्याला इथे ग्रहण केलं पाहिजे किंवा गृहीत धरलं पाहिजे. हे जर फळ आपण खाल्लं तरच त्याचे इफेक्ट नीट मिळू शकतात. आता काही जण म्हणतात की द्राक्षामध्ये फक्त शुगर असते आणि पाणी असतं, ते खाल्लं तर फक्त तुमची शुगर वाढेल. पण तसं नाही आहे. आयुर्वेद जेव्हा सांगतो की हे फळ अतिशय उत्तम आहे, फलोत्तमा म्हणजे फळांमध्ये उत्तम आहे, त्यामागे नक्कीच काहीतरी वेगळी भूमिका आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. आता ही द्राक्षा आपल्याला कशासाठी उपयोगी पडू शकते, कुठे कुठे उपयोगी पडू शकते, कोणकोणत्या आजारांमध्ये उपयोगी पडू शकते आणि त्याचा उपयोग आपण कसा करून घेऊ शकतो याचं खूप छान वर्णन आयुर्वेदात आलेलं आहे, अष्टांग हृदयात आलेलं आहे. ते तुम्हाला वाचून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर द्राक्षा फलोत्तमा वृक्षा चक्षुषा सृष्टमूत्रवीठ स्वादुपाकारसा स्निग्धास कषाया हिमा गुरुः निहंत्य नीलपित्तास्र तिक्तास्यत्व मदात्ययान तृष्णाकास श्रमश्वास स्वरभेद क्षतक्षयान. याचा अर्थ असा की द्राक्षा कुठे कुठे चालते. एकतर मी सांगितलं द्राक्षा फलोत्तमा म्हणजे सगळ्या फळांमध्ये उत्तम आहे. वृक्ष आहे, वृक्ष म्हणजे मैथुन शक्ती वाढवतं. चक्षुषा म्हणजे तुमच्या डोळ्यांना हितकारक आहे. सृष्ट मूत्रवीठ म्हणजे तुमच्या लघवीला आणि मळाला सहज बाहेर काढण्याचं काम ही द्राक्षा करते. नंतरचा आहे स्वादुपाक रसा, म्हणजे या द्राक्षाचा पाक जो आहे, विपाक आहे, तो पण मधुर होतो, गोड होतो. आणि ही स्निग्धा पण आहे, स्निग्ध आहे. सकषाया हिमा गुरु, याच्यामध्ये थोडा तुरट रस पण आहे आणि ती थंड आहे गुणाने आणि पचायला थोडी जड आहे. आणि ही कोणत्या आजारामध्ये चालते तर वाताच्या आजारामध्ये चालते. नंतर पित्तास्र म्हणजे रक्तपित्तामध्ये चालणारं हे अतिशय महत्त्वाचं औषध आहे. रक्तपित्त म्हणजे काय? नाकातून रक्त येत असेल किंवा घशातून रक्त येत असेल, संडासवाटे रक्त येत असेल, लघवीवाटे थोडं रक्ताच्या आरबीसीज येत असतील तर द्राक्षा खूप छान काम करते. नंतर तिक्तास्यत्व म्हणजे तुमचं तोंड जर कडू पडलं असेल तर द्राक्षा चांगली काम करते. मदात्ययान म्हणजे दारूमुळे जे काही त्रास होतात, आजार होतात, त्याच्यावर द्राक्षा खूप छान काम करते. नंतर आहे तृष्णा कास म्हणजे तहानेवर फार छान काम करते. ज्याला तहान हा रोग झालेला आहे, तृष्णा हा रोग आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे. म्हणजे किती पाणी पिलं तरी तहान भागतच नाही, त्याला म्हणायचं तृष्णा रोग. याच्यामध्ये होतं काय? ओठ आहे, जिव्हा आहे किंवा टाळू आहे आपली आणि घसा सारखं कोरडं पडत राहतात. कितीही पाणी प्या, हे जे पाणी आहे ते शरीरात ॲब्सॉर्ब होत नाही आणि पचत नाही व्यवस्थित. मग अशा वेळेस ह्या तृष्णारोगामध्ये द्राक्षा फार छान काम करते. काळी द्राक्ष, बी असलेली द्राक्ष खूप छान काम करतात. ही जर खात राहिली तर तृष्णारोग छान कमी होतो. नंतरचा व्याधी आहे कास म्हणजे खोकला येणं. तर खोकल्याचा त्रास बऱ्याच जणांना असतो. तो हिवाळ्यात होऊ शकतो, पावसाळ्यात होऊ शकतो. ह्याच्यामध्ये जास्त कफाचा आणि कोरडा खोकला असे दोन प्रकारचे खोकले आपल्याला पाहायला मिळतात. आयुर्वेदामध्ये 5 खोकले वर्णन केलेले आहेत, परंतु त्यातल्या त्यात कोरडा आणि कफाचा खोकला हे आपल्या सामान्य जनांना माहीत असतात. खोकल्यावर द्राक्षा फार छान काम करते. तर ह्याच्यामध्ये वाळलेले मनुके वापरायचे, काळ्या द्राक्षांचे काळे मनुके, बी असलेल्या द्राक्षांचे काळे मनुके. त्याच्यामध्ये करायचं काय? जर तुम्हाला कोरडा खोकला असेल तर मूठभर काळे मनुके घ्या, ते तोंडात घालायचे, त्याच्यावर 1 चमचा तुपाचा खायचा आणि चावून 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 थोडं थोडं खायचं. असं दिवसातून 4-5 वेळा केलं तर कोरडा खोकला कमी होतो. जर तुम्हाला कफाचा खोकला असेल तर त्याच्यामध्ये करायचं काय? मूठभर
मनुके घ्यायचे, काळे मनुके, ते तोंडात घालायचे आणि मधाचा 1 चमचा घालायचा कफाच्या खोकल्यामध्ये आणि चावून खायचं. असं दिवसातून 4-5 वेळा केलं तर कफाचा खोकला पण छान कमी होतो. त्यामुळे द्राक्षा ही खोकल्यावर पण फार छान काम करते. आता तिसरं आहे श्रम. श्रम म्हणजे काय? तर तुम्ही थोडं काम केलं तरी तुम्हाला प्रचंड थकवा येतो, त्रास होतो. मग अशा वेळेस द्राक्षा खूप छान काम करते. मग अशा वेळेस ताजी द्राक्ष वापरायची, तिथे मनुका नाही वापरायचा. कारण या ताज्या द्राक्षांमध्ये पाणी असतं, जे तुमच्या शरीराचं पीडन करतं, तुमच्या शरीरात द्रवधातू भरून काढतं. त्याच्यामुळे असं जर डिहायड्रेशन झालं असेल, थकवा आला असेल, तर मस्त ताजी काळी द्राक्ष, बी असलेली द्राक्ष खायला चालू करा. खूप छान फरक पडेल. आणि समजा नसतील बी असलेली द्राक्ष उपलब्ध, तर सरळ जिथे काळी द्राक्ष मिळतात साधी, ज्याच्यात बिया नाही आहेत, ती घ्या तरी चालेल. त्याने पण तुमचे श्रम कमी होतील आणि थकवा लवकर कमी होईल. नंतरचा पॉईंट आहे श्वास, म्हणजे दमा. ज्याला दम लागतो, चालल्यानंतर दम लागतो, फुफ्फुसांच्या विकारामध्ये दम लागतो, कफ साठला आहे, अशामध्ये कोरड्या मनुका, काळ्या द्राक्षाच्या मनुका जर चावून खाल्ल्या तर फार छान फरक पडतो, असं आयुर्वेद म्हणतं. नंतरचा पॉईंट आहे स्वरभेद. आयुर्वेदामध्ये स्वरभेद म्हणजे काय? तर तुमचा घसा बसतो आणि तुमचा स्वर वेगळा होतो, स्वर खराब होतो, तुमचा आवाज खराब होतो, त्याला म्हणायचं स्वरभेद. याचे पण आयुर्वेदामध्ये प्रकार दिलेले आहेत. वातज, पित्तज, कफज असे बरेच प्रकार दिलेले आहेत. तर अशा व्याधींमध्ये वातपित्त कफाने आपला घसा खराब होतो. मग अशा वेळेस आयुर्वेदामध्ये स्वरासाठी उत्तम असं कोणतं फळ असेल असं जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये द्राक्षाचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे जर तुमचा घसा बसलेला असेल, घसा त्रास देत असेल, तर तशाच मूठभर द्राक्षा चावून खाल्ल्या, मधाबरोबर खाल्ल्या, जर कफाचा त्रास आतमध्ये असेल तर मधाबरोबर खाल्ल्या, आणि जर वाताने असं खरखर स्वर झाला असेल, कोरडेपणा जाणवत असेल, तर तुपाबरोबर या मनुका खाल्ल्या तर तुमचा स्वरभेद, तुमचा आवाज बसलेला खूप छान कमी होतो. तुमच्या घशाचा त्रास असेल तर तो छान कमी होतो. वापरून बघा, खूप छान फायदा होतो. हे अनुभवाचे बोल आहेत, म्हणजे मी अनुभव पण घेतलेला आहे. हे खाऊन बघा, खूप छान फायदा होईल. नंतरचं आहे क्षत, क्षयान. क्षत म्हणजे काय? समजा एखादा खूप काम करतोय आणि उरापोटावर काम करतोय, वजन उचलतोय मोठमोठी, तर तुमच्या छातीमध्ये कुठेतरी सूक्ष्म रक्तवाहिन्या असतात, त्या फाटल्या जातात, लीक होतात आणि तुमच्या खोकल्यामधून, तुमच्या थुंकीमधून रक्त यायला लागतं. मग अशा वेळेस TBची टेस्ट करून घ्यायचीच आहे आपल्याला, परंतु त्याबरोबर लगेच द्राक्ष खायला चालू करा, काळी द्राक्ष खायला चालू करा, काळे मनुके खायला चालू करा. खूप छान फायदा होईल. क्षय हा पण एक आजार सांगितलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही काळी द्राक्ष वापरू शकता. ह्याच्यामध्ये जर क्षय म्हणजे काय? तर आपल्या शरीरामध्ये 7 धातू असतात, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. ह्या धातूंचा क्षय झाला आणि त्याच्यानंतर ह्या 7 धातूंचा एक इसेन्स असतो, ज्याला ओज म्हणतो आम्ही. तुमच्या चेहऱ्यावर जर तेज असेल तर तुमच्या शरीरातलं ओज चांगलं आहे असं आम्ही म्हणत असतो. आणि जर 7 धातूंचा क्षय झाला तर हा ओज जो आहे त्याचा पण क्षय होतो. मग अशा वेळेस या द्राक्षा फार छान काम करतात. मग त्याच्यामध्ये द्राक्षावली आपण वापरू शकतो आणि द्राक्षाची सरबतं आहेत ती पण वापरू शकतो. आणि त्याच्याशिवाय द्राक्षारिष्ट, द्राक्षासव ही 2 असव पण आपण वापरू शकतो. आणि नाही काही मिळालं तर सरळ द्राक्षाचे मनुके आणायचे, ते खाल्ले तरी चालू शकतं. आणि ताजी द्राक्ष मिळाली ती पण चालू शकतात, ती पण खा, त्याने पण उत्तम फायदा होतो. हळूहळू हडकेपणा, शरीराला जो हडकेपणा आलेला आहे, तुमच्या धातूंचा क्षय झालेला आहे, मांसाचा क्षय झालेला आहे, त्याच्यामध्ये खूप छान फायदा होतो. हे सगळे गुण जे आहेत ते आयुर्वेदाने द्राक्षाबद्दल दिलेले आहेत. आता तुम्हाला कळलं असेल, द्राक्षा ही केवळ शुगर वाढवत नाही, तर किती गोष्टीमध्ये उपयोगी पडते. किती गोष्टीमध्ये, मी परत एकदा रिपीट करतो, ही तुमची मैथुनशक्ती वाढवते, तुमच्या डोळ्यांना हितकारक आहे, तुमच्या पोटातल्या मलमूत्राला ती बाहेर काढते, त्याचं विपाक मधुर आहे, स्निग्ध आहे आणि ती थोडी तुरट पण आहे चवीला. आणि त्याच्यानंतर वात, पित्त आणि कफ अशा सगळ्या विकारांना कमी करते. तुमच्या तोंडाला कडवटपणा आला असेल तर तो कमी करते. नंतर तुमची तहान, तुमचा खोकला, तुमचा दमा यावर चालणारं द्राक्ष हे उत्तम औषध आहे. तुमचा आवाज बसला असेल त्याच्यावर सुद्धा उत्तम औषध द्राक्ष आहे. आणि तुम्हाला जर छातीमध्ये कुठेही रक्तवाहिनी फुटली असेल त्याला पण चांगला उपयोग होतो. आणि शेवटची गोष्ट, तुमच्या सप्तधातूंचा क्षय झाला असेल, वजन कमी झालं असेल तरी द्राक्षा खूप छान काम करते. हे सगळे सारे उपयोग आयुर्वेदाने द्राक्षाबद्दल दिलेले आहेत. आता तुम्हाला समजलं असेल आयुर्वेदाने द्राक्षाला फलोत्तमा का म्हटले ते. या फळाचा उपयोग करून घ्या. ह्या उन्हाळ्यामध्ये भरपूर द्राक्ष खा आणि तुमची तब्येत ठणठणीत ठेवा. पुन्हा भेटूयात एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद.